नमस्कार. जय भीम. दैनिक बहुजन सर्वोच्च युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज सोमवार 23 सप्टेंबर. देशातल्या महत्वाच्या घडामोडीकडे लक्ष देऊ. बीजेपीने ज्या पद्धतीचा प्रकार सुरू केलेला आहे तो अत्यंत खेदजनक आहे. जेडीयूच्या एका विधायकाकडून 12,000 करोड आणि बंदुका मिळालेल्या त्याच्याकडून. हा पैसा कसा आला, कुठून आला, काय आला, त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. किती म्हणजे 12,000 करोड हा कुठून आला एवढा पैसा, आणि त्याच्यामुळे देशातली परिस्थिती कोणत्या मार्गावर जाते आणि काय काय होते आहे याच्यावरती सांगणं आता फार अवघडच आलेलं. तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहेत आणि तिथे ज्या पद्धतीने सिक्वेन्स सुरू होता भाषणाचा एका ह्याच्यात, तर ते स्वतः ते नरेंद्र मोदींचं नाव हे झाले आणि त्यांनी सांगितलं हु इज नेक्स्ट. हा अपमान आहे एका देशाचा पंतप्रधान आणि त्याचं नाव बायडन लक्षात ठेवू शकलेलं नाही. त्याच्यामुळे त्या देशातली काय म्हणजे नरेंद्र मोदीची काय अवस्था झाली असेल हा नंतरचा विषय. तुम्ही काय मांडलं नाही, परंतु एवढ्या मोठ्या राष्ट्रात आपल्या भारताच्या पंतप्रधानाचं नाव विसरणं अत्यंत खेदजनक बाब होती. त्याच्यानंतर एक पुन्हा अरविंद केजरीवालांचा अत्यंत महत्वाचा एक इश्यू झाला. तो म्हणजे असा की त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये सर्वात पहिले जे काही प्रश्न केलेले आहेत ते RSSच्या हेड याला भागवतांना केले. त्यांनी सांगितलं की तुम्ही मोहन भागवत तुम्ही याची उत्तर द्या की एवढ्या हे ज्यांनी त्यांनी करारामध्ये केलेले आहेत नरेंद्र मोदी सोबत, आणि तुम्ही गप्प का. अशा अनेक प्रश्नामुळे त्यांना घेरून ठेवलेलं आहे आणि त्या घेरल्यामुळे आज देशासमोर आणि त्यांनी पहिल्यांदा नस ओळखली की नरेंद्र मोदीची जर कोणाच्याकडे हे असेल नस असेल तर ती RSS. त्यांनी सांगितलं की तुम्ही मदर ऑर्गनायझेशन आहात, तुम्ही नरेंद्र मोदीला तुम्ही घडवलेलं आहे आणि तुम्हाला आम्ही प्रश्न का विचारण्यात येऊ नये अशा पद्धतीचं झालेलं आहे. बंधूंनो, एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येतोय. मंगला ही त्याची काकी असते सिद्धार्थ गौतम बुद्धाची, आणि आयुष्यभर त्यांना ती त्रास देण्यामध्ये त्याच्यात तिला देवदत्त तिचा मुलगा आणि सातत्यानं तो त्यांच्या मागे लागलेला असतो आणि शेवटी तिथे संघामध्ये एक मोठी फूट पडलेली असते आणि त्याच्यानंतर तिचा अंतिम वेळ येते आणि ज्यावेळेस ती मरण्याच्या याच्यात असते त्यावेळेस ती त्याला बोलवते आणि ती सांगते की मी आयुष्यभर तुला सर्व चुकीच्या मार्गाने घेऊन गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे आज माझी खूप हानी झाली, मला खूप वेदना होत आहे. अशीच अवस्था आजही RSSची झालेली आहे. ज्या पद्धतीने मनुवाद आणि हे हजारो वर्ष निघून गेले, परंतु नेक्स्ट जनरेशनला त्या मनुवादाची आणि त्यांच्यात जे पेशवाई काय चालत होती आणि त्याच्यामुळे दलितांवरती झालेले अत्याचार युगोपर्यंत लोकांच्या लक्षात राहतील. आणि असे जे अत्याचार केले आज ज्या मोदींनी 10 वर्षामध्ये जे काही भानगडी केल्या त्याची आज निश्चितच आठवण होईल. मी आज तो व्हिडिओ पाहताना मला प्रत्येक गोष्ट त्याची लक्षात येत होती. निश्चितच तुम्हाला आवडेल आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला पाहिल की ती मंगला मरताना किती तडफडत मरते आणि असा हा तो व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतोय. दैनिक बहुजन सर्वोच्च याच्याने मुद्दा या सिरियल मधून बघूया. ये कपिलवस्तु का सैनिक यहाँ? प्रणाम राजन देवदत्त, क्षमा करें, आपको ये दुखद समाचार देने का भार मुझे सौंपा गया है कि कुछ दिन पूर्व राजा दुर्योधन की मृत्यु हो चुकी है और उनकी मृत्यु के पश्चात महारानी मंगला का स्वास्थ्य दिन प्रतिदिन गिरता गया है. अपने अंतिम समय में एक बार आपसे मिलने की इच्छा रखती हैं और आपसे मिलकर आपको कुछ बताना चाहती हैं. इसलिए शीघ्र आपको मेरे साथ कपिल वस्तु चलना होगा. हाँ, हम अवश्य चलेंगे इसी समय. कुमालिक, हमारे पीछे से संघ की देखरेख का कार्य तुम्हें संभालना है. जय गुरुदेव. ध्यान रहे. जय गुरु. माँ, माँ,
माँ देख। कौन? माँ मैं तेरा देव माँ। देव? हाँ माँ। हाँ पुत्र, तू आ गया पुत्र। हाँ माँ। ये क्या हो गया माँ तुझे? अंतिम घड़ियां गिन रही हूँ पुत्र। नहीं माँ, ऐसा मत कर, कुछ नहीं होगा तुझे। पता है देव, जब मैं अपने जीवन के पुराने पन्नों को पलट कर देखती हूँ तो सिवाय ग्लानि और पश्चाताप के मुझे और कुछ नहीं दिखता। वो माँ, मैं कुछ कहना चाहता था तुझसे। नहीं पुत्र, आज मुझे बहुत कुछ कहना है। आज मेरा ये दशा तू देख रहा है ना, मृत्युशैया पे अकेली हूँ, कोई नहीं है मेरे पास। ये पुत्र मेरा दंड है, मेरे कर्मों का दंड है। देव, हाँ माँ। मेरे एक प्रश्न का उत्तर देगा तू? हाँ माँ, पूछ ना। मैंने ऐसा क्यों किया? अपने पूरे जीवन में मैंने सबको धोखा दिया। जिन्होंने भी मुझ पे विश्वास किया, भरोसा किया, सबका विश्वास मैंने तोड़ दिया, छल किया मैंने। बता सकता है ऐसा क्यों किया? आज पछता रही हूँ मैं। वो जो मेरे अपने थे, जिनसे सब कुछ छीनना चाहा, वो सब कुछ त्याग कर चले गए। नहीं माँ, तू ऐसा कहे कि अपना जी छोटा मत कर। क्यों दुख देती है अपने आप को? दुख बोया तो सुख कहां से पाऊंगी? कष्ट तो ये है कि मैंने अपने पुत्र को भी अपने बुरे कर्मों के जाल में जला दिया। नहीं माँ, ऐसा ना कहा। पर देव, मेरी एक बात सुन। मुझे भिक्षु से पता चला कि तूने बुद्ध का संग तोड़ दिया। हाँ? ये सत्य नहीं है माँ। मैंने किसी का संग नहीं तोड़ा। माँ, तेरे देव ने अपना स्वयं का संग खड़ा किया है। उसने सब कुछ त्याग दिया। इतनी यातना सही, इतनी तपस्या की, तब कहीं जाके सिद्धार्थ बुद्ध बना और तू उस पर अपना अधिकार जमा रहा है पुत्र। नहीं माँ, मैंने भी इतने वर्षों के जतन के बाद में बुद्ध के मार्ग में त्रुटियों को खोजा है, संशोधन किए, साधना की नई पद्धतियों को खोजा है। माँ, मेरे कारण बहुत से युवा आकर्षित हो रहे और उन्हें अपने प्रश्नों के उत्तर मिल रहे। बड़ा अनर्थ कर रहा है तू। साध धर्म का मार्ग उन्होंने खोजा, उनके कारण आज तू त्रुटियां खोजने में समर्थ हुआ। देव,
सावधान हो जा। समझ, हम बुरा करने वाले हमारे मन के किसी कोने में ये प्रबल विश्वास होता है कि मृत्यु दूसरों की होती है, हमारी नहीं। पुत्र, हमारी नहीं। ना तू रहेगा, ना तेरा संग। जैसा करेगा पुत्र, वैसा ही करेगा। माँ, तुझे पता नहीं है मेरे कारण कितने लोगों के कष्ट दूर हुए। भ्रम है ये तेरा। जब तू छोटा था तब सिद्धार्थ बनना चाहता था, नहीं बन पाया। आज आयु बढ़ने के साथ साथ तू बुद्ध बनना चाहता है। तू कभी बुद्ध नहीं बन पाएगा पुत्र, नहीं बन पाएगा। युगों युगों में एक ही बुद्ध होता है। कई जन्मों के तपस्या के बाद सिद्धार्थ बुद्ध बन पाया पुत्र। तो मरते मरते भी तूने मुझे ये कटाक्ष और ताने देने के लिए यहाँ बुलाया है। ये मेरा दुर्भाग्य है कि तू बुद्ध के शरण में गया पर अपना अंतर मन न बदल पाया। ईर्ष्या के कारण, मेरे दिए हुए बुरे संस्कारों के कारण तू उनके चरणों में बैठ अपने सारे पाप धोता। और पुत्र, तूने तो उल्टा बुद्ध पे ही आघात किया। तू कभी भी बुद्ध नहीं बन पाएगा पुत्र, मेरी बात मान। मैं बुद्ध बनूंगा माँ, मैं बनूंगा बुद्ध। यदि बुद्ध बनना चाहता है तो स्वयं अपना मार्ग खोज, नहीं तो बुद्ध की छाया बनकर चल। मुक्ति का द्वार स्वयं तेरे अंतर मन में खुल जाएगा। प्रतिष्ठा के पीछे मत भाग पुत्र, क्षणभंगुर है। मुक्ति ही सत्य है पुत्र। इतने वर्षों से बुद्ध के प्रवचन पर्याप्त न थे माँ, जो तेरे भी प्रवचन सुनूं मैं। उनसे क्षमा मांग पुत्र, उनके शरण में जाओ। ये कदापि ना होगा। यदि तूने मेरी ये अंतिम इच्छा पूरी न की तो ये हम दोनों के लिए अच्छा ना होगा। हाँ, तू मुझे अग्निदान नहीं देगा और मेरे पुत्र के हाथों अग्निदान न मिलने के कारण मेरी आत्मा भटकेगी पुत्र। बुद्ध के शरण में जा, उनसे क्षमा मांग। मेरी बात समझ पुत्र और बोल, बुद्धा शरणं गच्छ। समूचे कपिला वस्तु में ये सूचना भिजवा दो कि रानी मंगला नहीं रही।
मेरी माँ नहीं चाहिए। इसका अंतिम संस्कार किसी और से करवा ले। आरंभ हो गई निर्वाण प्रथा, सुनो सुनो ये बुद्ध कथा। जीवन का रहस्य है भय से मुक्त होना। कल क्या होगा, तुम्हारा या मेरा क्या होगा, किसी पे निर्भर ना होना। जैसे ही भय को अस्वीकार करोगे। आजच्या दैनिक बहुजन सौरभ मध्ये आपण हेडलाईन्स घेतलेल्या आहे। जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि लाडूचे दुर्गामी परिणाम ज्या पद्धतीने झालेले आहे, ज्या प्रमाणात ते सर्वच्या सर्व हा पूर्ण प्रोजेक्ट झाला आणि सर्व भाविकांना ज्या भावना दुखावल्या त्याच्याबद्दलची मोठी बातमी आहे। विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार, सत्यपाल मलिक यांचं वक्तव्य 10 वर्षापासून जिथे बीजेपीची सत्ता होती तिथून मात्र आता यावेळेस संपूर्ण हे संपेल त्यांचा असा भाकीत आहे। जीप छाटणाऱ्याच्या वक्तव्याचे समर्थन नाही आठवले यांचं म्हणणं। कानपूर जवळ रेल्वे रुळावर आढळले गॅस सिलेंडर, अत्यंत शॉकदायक बातमी आहे। मालवण येथील नौदलाच्या कार्यक्रमात 5.5 कोटीचा खर्च का केला, आमदार वैभव नाईक यांनी हा प्रश्न केलेला आहे की एवढा मोठा कोणता झालाय की त्याच्यामध्ये 5.5 कोटी खर्च करणे एखाद्या याच्यामध्ये, तो निश्चितच त्याच्यामध्ये मोठा फ्रॉड झाल्याची बातमी आहे। केजरीवाल यांनी मोदीवर टीका, तुम्हाला माहिती आहे भागवतांवरती ते सरळ टीका केलेली आहे। काँग्रेसची नागपूर विधानसभा आढावा बैठक, त्यांना सर्वांनी सतर्क केलेलं आहे आणि मोठ्या कामाने भिडल्याचे दिसते आहे। 400 ईमेल्स पाठवले पण तरीही प्रमाणपत्र दिले नाही। इवायच्या माजी कर्मचारी त्याची आहे बातमी। मायानगरी रोज गायब होताना 10 मुले असे अनेक लोक, विद्यार्थी आणि कमी वयाचे हे तिथे गायब होताना दिसतात। कुठे ना कुठे याच्यामध्ये ड्रग्ज म्हणा की अजून कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते जाताना दिसतात। 10वी पास युवक बनला IPS अधिकारी, अत्यंत महत्वाची बाब आहे। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी, नागपूर इथे मोठा एक कार्यक्रम होणार आहे, त्याची सर्व तयारी सुरू आहे। लाडू विषयी मी बोलावे अशी देवाचीच इच्छा असेल, चंद्राबाबू नायडूंचं म्हणणं आहे। आग लावून दिली आणि म्हणतात की देवाचीच इच्छा आहे, अशा पद्धतीची जाहिरात आहे पुन्हा दैनिक बहुजन सौरभची, ज्या आता आम्ही एक मोठं एक पुस्तक हे करतोय, मॅगझिन छापतोय, त्यात निश्चितच तुम्हा सर्व लोकांचा सहभागांची आशा करतो। 5-4 वरती बघूया। बनते ससाई यांना दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून तत्काळ हटविण्याची मागणी। भदंत हर्षबोधी आम्ही सातत्यानं तिथली कुठल्याही बातम्या देत नसतो, परंतु याच्यामध्ये आमचाही थोडासा जो अभ्यास आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींच्या बाबतीत आज आम्ही ती बातमी छापलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच लोकांचं भलं असण्याचं आम्हाला जाणवलेलं आहे। उच्च न्यायालयाने लेखापालावरील लाचखोरीचे आरोप केले रद्द। आमचे एक मित्र होते राजेश हाडके म्हणून, त्यांना ते वॉटर सप्लाय मध्ये ते काम करत होते आणि त्यांच्यावरती काहीतरी खोटेन आरोप लावले, ते हायकोर्टाने सर्वच्या सर्व फेटाळून लावलेले आहेत। माता रमाईची मूर्ती डॉक्टर आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट संस्था मीना सोनटक्के यांनी दिलेली आहे, नागपूरची बातमी। महाराष्ट्र अनिसच्या कार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। आझाद समाज मैदानमध्ये इतर पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे। 24 सप्टेंबरला आरक्षण बचाव रॅली नागपूरमध्ये आहे। आरक्षण बचाव आणि त्याच्यातच तिथलेच अच्छा बीजेपीच्याच गव्हर्नमेंटचे मिनिस्टर जर तिथे असतील तर त्याचा काय, त्यांनीच अन्याय करायचा आणि त्यांनीच एक लोकांना गोळा करून काहीतरी ताकद दाखवायची, अशा पद्धतीची ती बातमी आहे। आमचे जवळचे मित्र छोटू शेंडे, चंद्रशेखर उर्फ छोटू शेंडे हे आमचे बहुजन सौरभचे वाचक आहेत आणि सातत्यानं काम करत असतात। त्यांचा लहानपणापासूनचा जो छंद होता आणि ते कसे घडले याच्यावरती एक बातमी आहे। त्यांचं एक आरक्षण बचाव कृती समितीद्वारा आरक्षण बचाव महारॅली 24 सप्टेंबर 2024 पुणे करारानिमित्त तिथे मुंबईला एक मोठी सभा असल्याची बातमी आहे। आज 2 वरती बघूया। आजचा अग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे। प्रसादाचा लाडू खाणारा पत्तावतो,
म्हणजे जे लाडू कांड झालं आणि त्याच्यात चरबीची आहे, मी मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत, कारण मी त्याच्यात अनेक वर्ष काम केलं आणि टॅलोशी माझा जवळचा संबंध आला. मी MVSC मेडिसिन आहे आणि मी त्या ब्रुकबॉन्ड इंडिया लिमिटेड म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नोकरीत होतो मी एगमार्क मध्ये, आणि तिथे माझं पोस्टिंग होतं. त्याच्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये मी अनेक गोष्टी त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे. मनुस्मृतीची भाषा ओठावर, मनुस्मृतीची भाषा ओठावर ठेवायची आणि कृती मात्र मनुस्मृती राखी करायची. भूपेंद्र गंभीर यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे. आत्मनिर्भर भारत एक दिवा स्वप्न अशा पद्धतीचा लेख विनोद सरदार यांचा अत्यंत महत्वाचा आहे, चांगला लेख आहे. सत्यशोधक समाजाची चळवळ आमची गरज, आज आमचे मित्र नागेश चौधरी दर सोमवारी लिहित असतात, अत्यंत ताकदीने लिहित असतात. त्यांचं वाचन अत्यंत, आणि मागच्या 30 वर्षापासून 40 वर्षापासून ते आंबेडकरी समाज आणि OBC ना जोडण्याचं काम करतायत. निश्चितच चांगला त्यांचा आजचा लेख वाचायला पाहिजे. मानवजात अवघी सुखी कराया ह्याच्यावरती मधुकर बोरीकरचा एक चांगलाचा लेख. महिलांनी, आजचं टायटल आहे महिलांनी केलेली कामगिरीतून समाजाची प्रगती मोजल्या जाते. तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती असलं पाहिजे. ब्राह्मण विदेशी असल्याचे हे घ्या पुरावे, असा एक कॉलम आहे आमचे. त्याच्यात जवळपास माझ्या मते 42 पुरावे त्यांनी दिलेले आहेत. VCA तामिळनाडूचे राजकीय संदर्भ बदलणारा दलितांचा पक्ष, एक VCA म्हणून एक आज आमचा भीमराव सर्वदे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारखी महत्वाच्या गोष्टी प्रसिद्ध रंगारी यांची आहे. आमच्याकडे आम्ही प्रॉपर्ट्या घेणं विकण्याचं काम दैनिक बहुमत करते. त्याच्यातनं जो काही थोडाफार पैसा येतो, त्याच्यामुळे जो काही डिफिसिट असतो दैनिक बहुजन सौरभमध्ये, जो घाटा असतो, अशा छोट्या मोठ्या कामं आम्ही करून बहुजन सौरभला जिवंत ठेवण्याचं आम्ही काम करत असतो. सत्ताधारी माणसे मनमानी जगतात, साधारण माणूस होरपळतो भारतात, अशा पद्धतीची मीनाक्षी सहारे तिचा हा लेख. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की जे काही तुमचे लेख चांगले असले तर त्या निश्चितच त्याला क्रॉप करा, लोकांना सर्क्युलेट करा. मॅक्झिमम न्यूजपेपरला तुम्ही आमच्या दैनिक बहुजन सौरभला जास्तीत जास्त लोकांकडे कसा पोहोचेल याच्यासाठी करा, कारण एकमेव पेपर उरलेला आहे दैनिक बहुजन सौरभ फुले शाहू आंबेडकर विचारांचा. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना जिवंत ठेवणं हे तुम्हा सर्व लोकांचं काम आहे. एवढंच बोलतोय, हीच इच्छा आहे माझी. एवढं बोलून थांबवतो. जय भीम.